हाय मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल. त्याचं नाव शिवम ब्लॉग 706. आणि आज आपण आता अलिबागला चाललोय आणि आपल्या कॅमेऱ्याची पण आपण अनबॉक्सिंग करणार आहे. आणि हा बघा रेवदंडा बीच, बाग असा प्रॉपर. आणि होड्या बघा किती दिसतात, सगळ्या मच्छीला जातील आता होड्या. रेवदंडा बीचवर पण भरपूर मजा येते. आता पाणी आलंय बीचवर, नाहीतर बीचवर गेलो असतो आपण. आणि आता आपण अलिबागला चाललोय. अलिबाग बीचला पण आपण जाणार आहे. तिकडे आपल्या कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करणार आहे आपण. आणि जास्त आता व्हिडिओ बनवणार नाही, डायरेक्ट आपण कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करून नंतर डायरेक्ट कॅमेऱ्याचंच कसं आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी आहे बघू. आणि तुम्हाला माहिती आहे कोणता कॅमेरा घेतला आहे, Insta360X5. आणि त्याच्या भरपूर छोट्या मोठ्या एक्सेसरीज पण घेतल्यात. त्या कॅमेऱ्यापेक्षा तर मला असं त्या घ्यायला जास्त जरा कॉस्टली वाटल्या. चला जाऊया. आणि आता आपण रेवदंड्यामध्ये आहे. रेवदंडा आपल्या घरापासून 15 ते 16 किलोमीटर आहे बघा, करेक्ट 16 किलोमीटर. आणि आणखी एक 10 किलोमीटर असेल अलिबाग. इकडून अलिबाग बायपासने जाणार आहे आपण. चला मस्त जाऊ आणि बीचवर आपण अनबॉक्सिंग करू आपल्या नवीन कॅमेऱ्याची. आणि तिकडून प्लॅनिंग आहे की आपला जो आहे ना कोणता हॉटेल, तो सुरेखा हॉटेल, सुरेखाला जाणार आहे. पण बघूया जायला जमते का आपल्याला, थोडंसं काम पण आहे अलिबागमध्ये. चला जाऊया आणि मस्त चिकन रान पण खाऊ आपण जर गेलो तिथे तर. चला आता अलिबागला जाऊया आधी बीचवर. हे बघा मित्रांनो, आलोय आता बीचवर, अलिबाग बीच. थोडासा पाऊस पण येतोय वाटतं, बघूया. आणि आपण कुठल्या साईडला गाडी लावायची, इकडे लावू, टँकर समोर लावू, टँकर. मित्रांनो टँकर किती मस्त आहे. चला आता बघूया बीचवर किती पाऊस आहे, काय आहे काय माहिती नाही. जाऊन बघू एकदा. हे बघा मित्रांनो, उतरलेलो आम्ही बाहेर, पण बाहेर पाऊस पण थोडासा आलाय. आणि हे पण आहे म्हणजे पब्लिक पण भरपूर आहे. तर आता बघूया आपल्याला काय काय भेटलंय. ह्यात मित्रांनो सगळा एक्सेसरीज वगैरे आहे छोटासा. अजून बराच काय काय यायचं आहे, अजून पार्ट लावा. आणि हा आहे आपला असा आहे, असा Insta360. हे बघा मित्रांनो आपला कॅमेराने हा आपण घरीच ओपन केला आहे कॅमेरा फक्त. आणि ह्याच्यामध्ये बघूया आपलं काय काय आणि परत काय की एक आणखी मागडा ह्याच्यामध्ये ग्लास आहे तुझा. आणि ह्याच्यामध्ये बघूया हे बघा मित्रांनो स्टिक. आणि इन्स्टाची नाही घेतली स्टिक, कारण ही माझ्या मित्रांनी सांगितलं का ही भरपूर हेवी आहे आणि चांगली आहे, म्हणून ही घेतली स्टिक. आणि आणखी हा आहे आपल्या बाईकला लावायला, म्हणजे बाईकच्या हँडलला लावायला. आता हा बघूया ना की कसं आहे, क्वालिटी आहे काय आहे. अजून काय नाही बिल. आणि आता आपला कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करून घेऊया. कॅमेरा घरी आपण ओपन केलेला, चेक केला सगळा प्रॉपर. आणि हा बघा आपला कॅमेरा, एव्हरी मुवमेंट, एनी अँगल, नो लिमिट्स. कुठून पण आपण व्हिडिओ करू शकतो कॅमेरा. हा बघा. आणि त्याचे आपण आता स्टिकर काढणार आहे. हा तो आवाज आहे ना, आवाज एक नंबर स्टिकरचा. आपला गोप्रो मित्रांनो बंद पडला, म्हणून आपण आता इन्स्टा घेतलाय. आणि ह्याला ठेवूया. ह्याच्यामध्ये बघूया आपल्याला काय काय भेटलंय. ह्याच्यामध्ये मित्रांनो पाऊच भेटतो आपल्याला. हा बघा आपण अनबॉक्सिंग करू शकतो. अरे फाडायची सिस्टीम दिली आहे. ओके, हा बघा पाऊच आहे मस्त आपला कॅमेरा ठेवण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये हा एक केबल दिला आहे, चार्जिंग केबल USB-C. आणि हा म्हणजे आपला क्लॉथ आहे कॅमेरा वगैरे पुसण्यासाठी. त्याला ठेवूया आपल्याला बाजूला, याची काय गरज नाही. हा ह्याच्यामध्ये असं
शेवटी कंपनीच आहे तर राहणारच. हा बघा एकदम मस्त सेफ झाला पूर्ण. आणि अजून काय दिलं आहे, बघूया आपण ह्याला पण खोलू. आणि अनबॉक्सिंग करायला आम्ही इकडे अलिबाग लावलो, पण इकडं बीचवर जाणार होतो पण पाऊस आहे थोडासा. आणि हे बघा ह्याच्यामध्ये काय काय भेटलं आपल्याला. हा वॉरंटी वॉरंटी कार्ड वगैरे असेल. काय हे सगळी सिस्टीम काय कसं काय, याला पण काय मजा नाही, याला पण काय नाही. हा एक स्टिकर भेटला आपल्याला गाडीवर लावायला. कोणता कुठे लावायचा बघू आपण स्टिकर. आणि हे काय आहे, हे आपल्या स्पीकरसाठी आहे वाटतं. हां कुठे गेला कॅमेरा. हां हा बघा इथे स्पीकर दिला ना तर त्याच्यावरती सेफ्टी गार्ड असं काय काय माहिती आहे. नंतर लावू मित्रांनो, आपण बघूया नंतर काय. हा आपला कॅमेरा मस्त एकदम. आता आपण त्याला अनबॉक्सिंग करू. थोडंसं गरम झाला, गाडी चालू करू. एक मिनिट काय बोलतो बघतो. हा तुमच्या युट्यूबचा टाका ना त्या हा बघ नाव आहे, हा बघ गाडीवर येतलाय तो दिसत नाही. देडा ते नाव टाकलेलं होतं, आलं नाव नाही आला. त्याच्या पुढचा तू टाकलाच नाही. MH06 तो पण टाकला. MH06 टाकला. हो टाकलाय. चल ते हा एवढी खुशी आहे मित्रांनो, एकदम खतरनाक. असं पण तरी मित्र भेटले की भरपूर भरपूर खुशी होते. मी ठेवूया आता आपण बाजूला. अरे यार हे सगळा बाजार भरपूर झाला. चल आपण आता त्याला हा ठेवू आपण बाजूला. आणि आता आपण काय ओपन त्याला याची तर काय मित्रांनो गरज आहे ना आपल्याला. सध्या आपण ह्यालाच ओपन करू. हां हे मित्रांनो स्टिक चांगले आहे. इन्स्टाची तर चांगले असेल 100%, काय प्रॉब्लेम नाही. पण ह्याची स्टिक पण भरपूर चांगले आहेत सगळे बोलतात. तर आपण एकदा बघूया ओपन करून काय काय भेटतं याच्यामध्ये आपल्याला. अरे हां हां स्टिक. आणि जर मित्रांनो आपल्याला जर चांगली नाही वाटली ना ही स्टिक, आपण ही रिटर्न देऊ आणि इन्स्टाचीच घेऊ. हा जो आपला ह्याचा जो असतो काय असा स्टँड पण होऊ शकतो. आणि जे बुलेट टाईमचे जे हे असतात सर्कल करून जे बुलेट टाईम आपण करू आता बाहेर गेल्यानंतर. आपण सगळे शॉर्ट घेऊ मस्त एकदम प्रॉपर एकदम. इथे चांगली क्वालिटी एकदम मस्त आहे. इकडे वरती आता आपण कॅमेरा फिट करणार आहे याच्यावर. पहिला आपण स्टिक कशी आहे आधीच ओपन होते डायरेक्ट. अच्छा कशी लॉक करायची, केवढी लांब आहे. अच्छा म्हणजे अशी फिरवली तर लॉक होते. एवढीशीच आहे ते बघ. एवढीशी अजून कशी कमी. ओके लास्ट आहे. हां अशी फिरवली का लॉक होते. चांगलं आहे मित्र. नाही बघ एवढी लांब आहे. आपल्या गाडीत बाहेर निघेल. एवढी लांब आहे चांगलं आहे. बघूया नाही तर आपण आपण दुसरी त्याची इन्स्टाची मागवू जर आपल्याला ही क्वालिटी चांगली नाही वाटली तर. अशी आपण याच्यावर कॅमेरा फिटिंग करूया आता. हा आपला नवीन कॅमेरा. कॅमेरा पण रेडी केलेला आधीच. एक नंबर बघा क्लिअरिटी. बघा क्लिअरिटी एक नंबर. आता मित्रांनो कशा व्हिडिओ येतील तुम्हाला माहिती आहेतच. आपण याला कॅमेरा टाकून
पाऊस आला मित्रांनो आता. माऊंट आपण ओपन करून घेऊया कारण काय काय नाही समजा पुरा पीस करून आलाय. हेवी आहे का ते? हा प्लास्टिकचा आहे, हा ॲल्युमिनियमचा आहे. आणि इथे आपला कॅमेरा लागेल आणि हा इथे स्पेशल बाईकसाठीचा आहे आणि बाईकसाठीच घेतला आहे आपल्या एक्सपल्ससाठी. असं पद्धतीचा हा फिरून आपला हँडल बारला लावायचा. ह्याच्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा काहीतरी आहे, हा बघा हा लावायचा. अच्छा हा ह्याच्यात लावून इथे गोप्रो, हा गोप्रोसाठी आहे आणि हा आपल्या कॅमेरासाठी म्हणजे 360साठी. आणि ह्याचा तर काही संबंधच नाही ह्याच्याशी. हां अच्छा असं आहे, हा बघा असं. आणि हा एक बस एवढंच. आता मित्रांनो जाणार आहे आपण बाहेर. थोडासा पाऊस आहे, अजून कमी नाही झाला आहे, तरी पण आपण जाणार आहे बाहेर. चला जाऊया बाहेर. अलिबाग बीचची मजा घेतो आणि आपल्या इंस्टा 360चा आपण अनबॉक्सिंग करायला इकडे आलेलो. आणि हा इकडे आमच्या बाहेर तुम्ही बघताय व्ह्यू कसे येतात ते. एक नंबर कॅमेरा आहे, काय टेन्शन नाही. आणि मी दिवस तिथचा काय फायदा आहे का नाही बघा. आणि इकडे अलिबाग ना त्याला नॉलेज आहे, झिरो नॉलेज. बघूया आता. इकडे आहे टँकर बघू शकता. अलिबागची शान वाढवण्यासाठी टँकर. आणि हा टँकर आणि इकडे आहे बघा आपला टँकर ब्लॅक बी. असं वाटतंय आपला ब्लॅक बी. ब्लॅक बीचचा एक वरचा व्ह्यू घ्या तुम्ही प्रॉपर. कसा व्ह्यू येतो तर तुम्ही बघितला तर. आणि एकदम मस्त असा कॅमेरा आहे. फर्स्ट टाईम यूज करतो आता आपण इथे. आणि इथेच आपण अनबॉक्सिंग केली. आणि मागे तुम्ही जो टँकर बघताय ना, हा इकडे अंशाबाई. अंशाबाई हाय बोल. अंशाबाईला खायच्या मस्त कुर्ती ते बघूया. आणि इकडे आपली मागे ताक. आता आपण निघणार आणि गाडीमध्ये जे काय म्हणजे जाता जाता काय व्ह्यू येणार आहेत ना आपण बघणार आहे. चला. आणि हा बघा एक मित्र आपला इकडे. मित्र म्हणजे त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी सबस्क्राईब केला जेव्हा आपण अनबॉक्सिंग करत होतो. भाई हाय बोल. चलो हे बघा मित्रांनो, निघतोय आता आपण. आणि जाता जाता तुम्ही बघालच कशी गाडीतून एकदम म्हणजे कसे शॉट घेता येतील आपल्याला. आणि बीचवर तुम्ही बघितलातच, तो पण मस्त वाटला.
बीचवर आणि कॅमेरा एक नंबर आहे. तो दिसतो व्हिडिओमध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मोबाईलला बघितलेला व्हिडिओमध्ये तर तो छोटा दिसत होता पण कॅमेरा भरपूर मोठा आहे. तर आता निघालो आहे घरी जायला. तर आता तुम्ही बघा कसे कसे स्पॉट येतात ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये. अच्छा बीच में मत आओ. आता मित्रांनो अलिबागमधनं चाललोय आपण बाहेर. आता बघूया कुठे जेवायला भेटते आपल्याला, नाही तर मग जाऊ चिकन रान खायला. वावे मल्याण रोड फेमस चिकन रान. येशील तर खाशील नाही तर उपाशी राहशील. चलो. भरपूर भूक लागले अलिबागमध्ये. आपण भरपूर टाईम झाला अलिबागमध्ये आलेला आणि आता भरपूर भूक लागले आणि आपण जाणार आहे आता मल्याण रोडला चिकन रान खायला. जाऊया. अरे यार कोण कुठून येते कोण कुठून येते. काय अलिबागचा नीट राहिलाय नाही रस्ते. अलिबागचे रस्ते पण भरपूर खराब झाले. वावे मल्याण रोड फेमस चिकन रान. येशील तर खाशील नाहीतर उपाशी राहशील. चलो चलो. वावे मल्याण रोड. इथं मित्रांनो पतंग हॉटेल आहे पण एवढा काय मजा नाही त्याला. तो आम्ही चाललोय. हॉटेल सुरेखा. हॉटेल सुरेखाला पण आहे की नाही आज. हिची वॅगनर लावायची गरजच नव्हती. इकडे चिखलात उतरायला वाटतं आपल्याला. इकडं नाव बाहेर गाडी म्हणजे उतरायला लगेच भेटेल. सॉरी गाडी लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा गाडी आतमध्ये लावलेली दुसरी कार. उतरायला भरपूर परेशानी झाली. चलो. खायला आलाय भाई. देखते अभी कितना टाइम लगता है. आता आम्ही आणि तर 5-10 मिनटं झाली. बघूया अजून किती टाइम लागतो. बघा मित्र चिकन रान आले अशा पद्धतीचे आणि हा अंशाबाई इकडे रेडीच आहे. चला सुरुवात करूया आणि खाल्ल्यानंतर जाताना भेटूया. चला. बघा मित्रांनो चिकन रान पण लोलवलंय आणि राईस बीस पण खाऊन दमलाय हा पोरगा. चला निघूया मित्रांनो घरी जायला. भरपूर टाइम झाला आपला. चला निघूया लगेच. हे बघा मित्रांनो निघालो आता आम्ही घरी जायला. मस्त होता चिकन रान आणि आता आम्ही निघालोय. येशील तर खाशील नाहीतर घरी जाशील. आम्ही आलो पण आणि खाल्ला पण. बस अरे हा याला बरी बसत दिलंय. विमान दिलं तर हातात पण नाही भेटणार तो. चला येशील तर खाशीव नाही तर उपाशी राहशीव. पण आम्ही आलो पण आणि खाल्ला पण. आता चाललो आम्ही घरी.